आणि का त्याचे एवढे तासभर गेलेली कारणं. आजच्या कीर्तनातला दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, दरिद्र्यवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, काय देवानं वाईट केलं नाही आणि केलं याच्यापेक्षा काय करावं. रिलॅक्स जगायचं महाराज. फक्त कीर्तनच एवढी जागा राहिली का चांगलं ऐकायला मिळतंय, नाही तर सगळीकडे बोंग्या झालाय. दोन पोरं एकत्र बसले तर प्रेयशीच्या गप्पा आहे, दोन पुरी एकत्र बसले तर पळून जायचा प्लॅन आहे, दोन पुढारी एकत्र बसले तर 14ची हवा 19ला आहे का याचा विचार आहे, दोन बाबा एकत्र बसले तर एकमेकाला नाव ठेवतात, दोन भजनी एकत्र बसले तर एकमेकाला कुटाळा करतात, दोन सर्व्हिसवाले म्हणतात भागत नाही, त्यांच्या बायका म्हणतात परवडत नाही. 1 रुपयानं दूध वाढलं, 1 रुपयानं, तर नोकरीवाल्याची बायको म्हणते दूध प्यावा का नाही. 4 रविवार सुट्ट्या, 2 शनिवार तो नवरा घरी, 90,000 पेमेंट, 11ला जातो, 5ला येतो, 3 वेळा लगविल जातो. पेमेंट किती आहे? 90,000. किती रुपयानं वाढलंय? 1 रुपये. ती म्हणती दूध प्यावा का नाही. तो नवरा दूध पितो कधी बाई? तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशेर आहे. ते उलट तो आणून ठेवतोय फ्रीज मध्ये रविवारी हाल नको म्हणून. फक्त बोंबला त्यात लोक दुष्काळ 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 फक्त दोघांनी भोगलाय बस. 1 शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली गाय. तिसरा कोणला दुष्काळ आहे? कोणला दुष्काळ? उगाच आपल्या लोकांनी आळायचं ह्या दुष्काळ आहे. काय रोग झालाय? काय नोकरीवाल्याला रोग झालाय? काय आम्हाला रोग झालाय? उगाच झाकली 1.25 लाखाची लोकच दे काय रोग झालाय? काय सर्व्हिसवाल्यांना रोग झालाय? काय आता दुष्काळ आलाय? दुष्काळ फक्त कोण उभं राहिलंय? शेतकरी. आणि त्याचं सगळ्यांनी केलंय भांडवल, त्याच्यावर आणून सोडून द्यायचं. त्याची 3 वर्ष मोटर चालू नाही, त्याचं लाईट बिल माफ काय करून काय उपयोग? 3 वर्ष झाले त्यानं बटनच दाबेल नाही. तुम्ही बधीर होईल माणसे महाराज, तुम्हाला मी सुधरत नाही काही. तुम्ही आता माया पुढे बसली का खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा, झाले मोकळे. तुम्ही घातल्या दुसऱ्याच्या चपला गेल्या निघून, लोकही मी जागेवर आले. माणसांची नीतिमत्ता पार ढासळून गेली मला. पण आता काळ पहिला राहिला नाही. आता तरुण पोरं वीर ध्यानात ठेवा, कार्यकर्ते बिरेकर्ते, काळ फार वाईट आला. आता 15 वर्षापूर्वी दंगली करणं, मोर्चे काढणं, आंदोलनं करणं, टपऱ्या पेटवणं, गाड्या पेटवणं सोपं होतं. 2018ला कायदा कडक झालाय, पोलीस यंत्रणा ताईट झाली. हो, ते दंगल होऊन गेल्यावर सापडी द्या बस गाडीत तुम्हाला. बस एक तर गावाला गेला तर स्टँडवरच उभा होता, त्याला माहीतच नाही काय झालं. बस गाडीत तुम्हाला, मी आताच उतरलो गाडीतून, या गाडीत बसा. एक तर संडासला गेलं तर डबड्या सगळं आलं. बस गाडीत. हो, आणि त्याच्यातले मुद्दे ऐका पोरांनो, त्याला आणि याचं कारण आहे 100% जनता कॅमेऱ्यात आहे आणि 100% जनतेकडं मोबाईल आहे. जर कधी दंगलीच्या क्लिपमध्ये सापडले ना, तुम्हाला वाटतं आम्ही 2-4 दिवस टीव्हीला आलो, पेपरला आलो, आमची लाल झाली. लाल अशी खुटी गुतन भाऊ, खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. तुम्हाला वाटतं हे नाही, 3 महिने जामीन नाहीये. किती? 3 महिने. किती किती? मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. तुमच्यापैकी कोणी गुतेला असेल तर त्याला विचारा ना कसं काय. त्याला फक्त म्हणा उद्या मोर्चा आहे, आग लावत्या मोर्चाला. मी आपली पहिली जिरली तर दुसरी का आला भाऊ. हो महाराज, 10 वर्षापूर्वी लोक सहज अमेरिकेला जाऊन येत होती. आता जाता येते. आता पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागते. हो, ग्रामपंचायतीच्या सदस्याला 1.5 किलो कागद लागतात. आता 1.5 किलो पॅन कार्ड, आधार कार्ड, लिंक कार्ड, बापाचं कार्ड, आईचं कार्ड, अख्ख्या गावाचं कार्ड, तेवढं करून पडताळणीत बसला नाही ते आयला चला घरी. आता दणका पहिला राहिला नाही. आता किलोनं कागद लागतात. बँकेचं कर्ज घ्यायला सुद्धा जवळजवळ 1.5 महिना जातोय घरकी घालाया. हे राहिलं. हो, अजून 2 वर्ष. आता सध्या विमानानं प्रवास करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन.
फॉर्म लागतो. अजून 2 वर्षानं लग्न करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागेल. सुपारी फोडताना यावलात कुठे गुतेले का? नाही, फोडा सुपारी. अरे गुतेले का? फोडू नका सुपारी. त्या पोरीला पोरच नाही होणार का? हा कायम तारखेला जाणार, पोर होणार का वा? बरं दंगलीची तारीख काय 5 आणि 10 वर्ष नाही, 30. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज. काल सत्य, आज सत्य, उद्याही सत्य. थोडं कानाला वाईट पण फिट. त्याच्यापेक्षा भाऊ कोणत्या टोळीचे मेंबर होऊ नका, आमचे सभासद व्हा. 12 माही फुकट खा, कोणचं एक नाही. तुम्हाला एक सांग महाराज, तुम्ही आमच्या टोळीत जर आले ना, श्रीमंत होणार नाही पण समाधानी व्हा. तेव्हा चिंता बिंता काही करायची नाही. फक्त मी बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी म्हणून काय करायचं? चिंता करून काय करा? कोणासाठी कमवायचं आहे? बंगला आपण मानलाय, झोपती सुनन पोऱ्या, काय उपयोग आहे? ज्या बाईला एकही सुन नाही ती बाई बोलून देत नाही कोणाला. पोपटावानी बोलत, माझ्या डोळ्या देखत आणायची, माझ्या डोळ्या देखत आणायची. आण ग बयान, तुला अजून सुनाचा झटका माहीत नाही. वैश्य का सुना आली का तू दिंडी तुळशीवालीच झाली, तुला अजून माहीतच नाही. खेळ ना ज्या पोरानं बायकोच करेल नाही ना बायको, ते कार्ट बोलून देत नाही कोणाला. ते म्हणतं बायको करू दे, अशी नीट करून टाकीन. गपची बस, असंच म्हणायचा तो बाप. भाऊ किती जाल कुत्र पाळा, माणसं फाडून टाकणार. आणि शिवारात वाघ येऊ द्या, त्याला भुकायचं इंजेक्शन द्या, ती कानात पण भुकत नाही. ते माहिती भुकलो का उचारलंच आपल्याला, भुकायचं नाही. ते इतर टायमाला माल कशा जरी झोपते, वाघ आल्यावर खाटाखाली जाते, हुशार ती वाघाला म्हणते वरचा नेबो, माया का मोळा उठला खाटावरचा तसाच ने गोदडी सगळं. ओ जम्बूक करी गर्जना जो देखिली नाही पंचानाना. चिंता बिंता करायचं काय कारण? बरं काय साठी करायची? हे तुम्ही आणि मी रात्रंदिवस कमावले, काय मागच्यांना घेणं हो? आणि पाया पडून सांगतो, आपले दिवस दुःखात गेले हे मागच्या अवलादीला पटत नाही, सांगू नका. आता हे समजा तुम्ही मी आहे, आपल्याला 7वीपर्यंत पाटी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार. बरं घरची पाट्या फोडितो म्हणून पातळीची घ्यायची, बोट मोडायचं पण अक्षर वठत नव्हतं. पाट्या पात्रेच्या, खताच्या गोणीचं दप्तर. बरं दप्तरात काय पुस्तकं होती का? चिचुके, बोर, कवठ, जांभळ. पट्टे तर कमराला 9वी पोत, पट्टा करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा, आणि जेवला का आटा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पोत. आता जर आपण आपल्या पोराला म्हणलं ना, भाऊ अरे आम्हाला 9वी पर्यंत अंडरपॅन्ट नव्हती, ते आपल्याला काय म्हणते माहिती का? पप्पा तो दरिद्री काळ होता. म्हणजे आपण कशात मोडलोय? आपल्या पोरांना मान्य नाही ते. आपलं पोरगं म्हणतं मी आता 3 वर्षाचा झालोय, 6 लाखाची गाडी दारात न्यायला येते मला. बरं मी आवरीत नाही तोवर गाडी उभी राहते. बरं ड्रायव्हरच येतो नाही, याला बाटली माय कधी टिफिन दे, बसबो गाडी. आपल्या पोरांना आपण सांगायचं नाही, आणि त्यांच्यासाठी किती केलं तर त्यांना काही त्याचं गेलं नाही. प्रत्येक माणसानं स्वतःची बाजू सेफ करायची. काय मत आहे तुमचं? खिस्सा गरम येतोवर हे जग सत्य, मनगटात ताकद येतोपर्यंत जग सत्य. एकदा 60-65च्या पुढे गेला ना माणसानं काहीच करायचं नाही. 75चं म्हातारं ग्रामपंचायतीचा फॉर्म भरायला निघलं, 6 कागद फाटले, पेनच टेकानं. ती ग्रामसेवकांना फॉर्म नका भरू तुम्ही, फॉर्मच संपले. मला वय झाल्यावर काहीच करणार नाही. आणि तुम्हाला एक सांगून ठेवतो, समाजासाठी तुम्ही काही करा, त्यांना काही घेणं नाही. काय मत आहे तुमचं? समाजाला काही घेणं नाही. समाज फक्त तात्पुरता आहे. गाथा पाण्यात टाकायला जो समाज होता तोच वैकुंठ गमनाला होता. आणि समाधी सोहळ्याला आज जो समाज रडतो ना, तोच समाज खापर फाकलं तर वय होताच. ज्यावेळेस आपली आई गरीब होती, 9 वार साडीतली होती, तिच्या डोक्याला कधी तेल नव्हतं, तेव्हा शेजारच्याच बाया तिला म्हणत होत्या तुझ्यावर चांगले दिवस येतील. ती त्या आशेवर जगत होती. तिला एकच सून आली, पहिलेपेक्षा वाईट दिवस आले. म्हणजे आयुष्यभर तिचं कष्टातच गेलं. जगाचा नियम नाही, चिंता बिंता करायची नाही. तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आज गायक वादक गुणीजन मंडपवाले, माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये म्हणजे कैलासवासी तुकाराम गोंडीबा पिंगट यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या योगानं गायक वादक गुणीजन मंडपवाले, माईक सिस्टीमवाले भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात.
मग तुम्ही म्हणा आत्तापर्यंत चाललं काय होतं? आत्तापर्यंत 2च मुद्दे शिकवलेत मी तुम्हाला. विचार कोणी करायचा एक आणि चिंता करायची नाही. आता या श्राद्धाच्या कीर्तनाला दुःखद प्रसंगाला जमलेले आपतिष्टमध्ये बरवा या कुटुंबाचा विचार करून ह्या श्राद्धाला पण एकच वाक्य सांगतो. वाक्य पटलं तर पहा. कोणती व्यक्ती मोठी व्हायची असेल तर त्याला 3 गोष्टी लागतात. 1 त्याचं प्रारब्ध उत्तम पाहिजे, 2 त्याचे प्रयत्न चांगले पाहिजेत आणि 3 त्यावर कुणाचा तरी आशीर्वाद असला पाहिजे. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, जी माणसं मिलिटरीत आहेत, जी माणसं देशसेवेसाठी जगतात त्याच्यासाठी एक भावपूर्ण श्रद्धांजलीचं वाक्य. जी माणसं स्वतःसाठी जगतात ती जिवंत असून मेलेली असतात आणि जी दुसऱ्यासाठी जगतात ती कधी मरत नसतात. आणि जुनी जी माणसं आहेत महाराज ही कष्टानं मोठी झालेली. आपण म्हणतो वारकरी राहिले नाही, पण जुना शेतकरी 2 वारकरी होते त्याच्यात. एक काळ्या आईची सेवा करणाराही वारकरी होता, गोठ्यातल्या गायीची सेवा करणाराही वारकरी होता आणि पांडुरंगावर निष्ठा ठेवणाराही वारकरी होता. 25 वर्षापूर्वी राजकारणामध्ये समजा आता आपले आमदार साहेब आहेत, यांच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते जे होते ते निष्ठावान होते. काम हो न हो, आज नाही. आता सरपंचाला जर एखाद्याने फोन केला, हो आपली पोरगी आजारी आहे, सरपंच जर म्हणला सकाळी पाहू, तो कार्यकर्ता काय म्हणतो बाई फोनवर, कोणच्याशी बोलतो तू? 6 महिने तुझ्या माग बिन भाकरीचा काला झक मारा हिंडलो का अय दुसऱ्या पक्षात. आता लष्टांची निष्ठा राहिली नाही. आता कशावर देवळापुढं कोणी तंबाखू काढली पुढून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता एवढे आवला देत आमच्या पुढे येतात. राती कुठं होती? राती नदीला होतो, आता वड्याला चालू. काय बोलत माणसाने फार लाजा सोडून दिलं. मर्यादा नाही, धाक नाही, काय नाही, फक्त घमेंडखोर जगणं. काय म्हणते तुमचं? फक्त कशात जगायचं? घमेंडी. बस फक्त घमेंड राहिली आणि फक्त 3 गोष्टी राहिल्यात. महाराज आज आपण ज्यांच्या श्रद्धाला जमलो त्यांचा एवढा मोठा समाज, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन आणि एवढ्या मोठ्या त्यांचं पुस्तकांचं प्रकाशन, हीच त्यांची श्रीमंती दिसून येते ना. प्रगट काला करायची? की आपल्या वाणीनं प्रगट करण्यापेक्षा एक वाक्य सांगा, कर्तृत्व हे कार्याला सिद्ध होत असतं, ते वाणीनं प्रगट करायचं नसतं. ही माणसं फार थोडी राहिली महाराज. आता काची माणसं काय आले काय नाही. आता महिला मंडळ सावध व्हा, काळ अतिशय वाईट आहे, अतिशय वाईट. अहो एवढं मोठं श्राद्ध आता 10वी बी सुद्धा बंद होणार आहेत. 10वी सुद्धा घालणार नाही लोक. आता मॉडिफाईड लोक झाले. आता 5वा आणलाय त्यांनी. अजून 1-2 वर्ष 10वीचं सुद्धा पॅकेज निघणार बामणाला. लग्नाचं काय निघालं? लग्नाचं काय लॉसवाला काय घेतोय पॅकेज? तो म्हणतो फक्त नवरा नवरी आण, वर नाही आलं तरी चालेल, त्याचे आई बाबा तर नाही आले तरी चालते. हळदी सगळं घेतात. आज पॅकेज निघणार आहे. 10वी बिवे सगळं बंद होणार आहे. आता 10वीचं सुद्धा पॅकेज निघणार बामणाला. कावळाही तू सांग, भातही तूच शिजव आणि चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुले त्याची कर टाकू. लोकांना काय घेणार आहे? मला लोक फक्त कडक कपडे घालून हिंडात्यात. कौलं गेली, स्लॅप आलाय, सारवायची जागा गेली, फरशी आली, पण माणसं नीतीनं पार भ्रष्ट झाली. काय मध्ये तुमचं? महिला मंडळ थोडासा तुम्हाला अधिकार दिलाय आणि थोडा पैसा आलाय तुमच्याकडं. थोडा पैसा आलाय महिला मंडळ. या 2-4 वर्षात महिलांनी मामाच्या भाच्याच्या मागे उभा नारायणाला मामा सुद्धा बदलावलाय. एक नवीन अवलादीचा मामा आलाय आता, मानलेला मामा. कुठून अवलाद उठली काय ती? असा मांडवात उचलून आपटला पाहिजे मामा. कुठून आणणार तो मामा? अरे भाऊ किती गरीब असलं तरी तो भाऊ आहे. काय म्हणते तुमचं? भाऊ येतो, त्याचा शर्ट फाटला तर फाटू द्या ना. एक वाक्य सांगा, कोटीचं लग्न करा, कोटीचं, पण भाच्याच्या मागे उभं राहिला फाटक्या पायजाम्यातला मामा शोभतो. आणि ते लग्न शोभूनच दिसतं. लग्नात मावशी येणं, काका येणं, पाहुणे येणं, ह्या गोष्टी शोभून दिसतात. तुमचं कोटीचं लग्न आहे मामा नाही. काय आगला येतं लग्नाला तुमचं? तुम्ही पैशाच्या घमेंडीत जाऊ नका. बोर आटतोय, बोर 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 300 फूट बोर फुफुटा आणतोय.
300 फूट बोर फुफुटा आणतोय, त्याकडे किती पैसे आहेत? आय सुनन पोर नोकरी लागलं तर तू म्हणती माझ्या भावाला अक्कलच नाही. महाराज भाऊन बहीण प्रतिवादीन वादी झालेत. फक्त कडक कपडे घालून लोक पांढरी केस काळी करून येतात, नाही तर लोक आतून पार भिकारी झाली. काय मत आहे तुमचं? काय नाही, फक्त धोतर गेलं आणि पायजमा आला, पायजमा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काही नाही झालं. चपातीला पोळी म्हणती, पोळीला काय पोळा म्हणती का काय म्हणते? बावळ्याचा बाजार म्हणते, मेथीला भाजी म्हणती, वांग्याला भाजीच म्हणती, मग भोपळ्याला काय दोडका म्हणती. पापड तळून खाती, तळेल पापडाला चकना म्हणतात. काय सुधारली लोक. कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापांना भाकरी नाही. काहींचे कुत्रे गाडीत हिंडत त्या कुत्र्या बरोबर. हो, काहींच्या बायका सासरीशी बोलत नाही, टॉमीशी बोलते. ती सासरीशी बोलाय वार गेलं तिच्यावर, टॉमीशी बोलते. तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो बाबा जायचा फुल टाइम पास होतो. काय बोला तयांना महाराज, काही नाही महाराज. फक्त बायका चपला घालून चपात्या करतात आणि गडी बुट घालून जेव्हा त्यात, नाही तर फार वाटोळं झालं. काय मत आहे तुमचं? तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आपलं इंद्रिकडचं कीर्तन आहे आणि आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मरून दिलं. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण, गंज बॉय दगड उचकला का बॉय. पण तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमच्यातला म्हणून ऐका. सत्य नाही आहे. आज कीर्तनात बसलेल्या 50% महिला अशा निघतील आता कीर्तनात का तुम्हाला स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आत्ता कोणती जगातली आई आहे हो मला सांगा, तिला माझा नातू अंगावर खेळू नये असं वाटत असेल? तुम्ही विचार करा, फक्त 1 मिनिट मनाला तुमचा विचार करा. आता महिला म्हणतात मी तुमच्या मुलासारखा मला शिव्या द्या, फक्त माझा तुमचा मुलगा म्हणून ऐका. ती आईला वाटत नसेल का मी त्याला झोका द्यावा? त्याला वाटत नसेल, तिला वाटत नसेल की मी बोबडं ते त्याशी गाणं म्हणावं, मी त्याला थापटावं, मी त्याला अंगा खांद्यावर खेळावं, असं वाटत नसेल? अरे तिनं पगार नाही विचारलं कधी, पण पोरगा कसा आहे विचारला. दिवाळीला आल्या तर तुझ्या 52 पिशा जरी भरेला असल्या सोनाच्या, तिनं उचकली नाही. तिनं नातवाचा मुका घेतला, याच्यात तिची दिवाळी झाली. तुम्ही करा बरं, मनाला विचार करा भाऊ. नुसती कीर्तन काय ऐकता? आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झालाय ऐकायचा. आम्ही निघालोय पैसे कमावून, तुम्ही लागली जमिनी काय कळत आहे वांग लोकांना? तुम्ही विचारा ना मनाला. आज कीर्तनात बसलेले 50% माणसं अशी आहेत का स्वतःच्या बापाशी बोलत नाहीत. आज अशी निघतील कीर्तनात बसलेली 50%. काय आई बापांची पाप आहेत? आयांवर भाषणं करून आणि व्याख्यानं करून कुठं चालत असं का बा? आईवर भाषणं नका करू, आईवर व्याख्यानं नका ठेवू, आईवर कादंबऱ्या नका काढू, आईवर काहीच करू नका, आईवर चित्रपट काढू नका. आई बापा हसत ठेवायला शिका, ही देवाची पूजा आहे. काय तिने विचारलं कधी? तिने पगार विचारला नाही कधी. काय करायचं तिला? महिला मंडळ कधी सांगा मला. तुमची सासू 4 दिवस आजारी आहे, तिने अन्न खाल्लं नाही, सांगा मला. आता मी तुमच्या मुलासारखं आहे, तुमच्या मुलाच्या बिस्किटचा पुडा तिने कधी फोडला का सांगा फक्त. एवढंच सांगा बस. तिच्या जवळ पडेल बिस्किटचा पुडा. बिस्किटचा पुडा तरी केवढ्याचा? 1.5 रुपयाचा आहे. तिनं फोडला का एवढं सांगा मला. 3 दिवस अन्न खाल्लं नाही, पण तिनं ते बिस्किटचा पुडा का फोडला नाही? अरे माझ्या नातवाचा आहे तो, नातवाचा आहे. हा बिचारा फाटकावाला धोत्रावाला बाप आहे तुमचा. तुम्ही कधी विचार केलाय का? नातू जर पळत आला ना आणि आज जर गावातून आला ना, तर नातू धोत्राच्या कवळीला जर बिलगला ना, तर तो आज कुपरीच्या खिशात हात घालतो. तो काही नाही आणि पण चॉकलेट आणतो. कधी विचार केला का तुम्ही? चॉकलेट. आणि नातवाला चॉकलेट द्यायचं ना, नातू पळत जाणार आणि आजाला बिलगणार, आजा गाल वाढणार आणि त्याचा टपकन मुका घेणार. केवढ्याला मिळाल हो हा आनंद? तुम्ही डोळ्यापुढे चित्र आणा. नातू कोणचा याच्याशी घेणं नाही, गालवाडणार टपकन मुका घेणार. मग नातवाला अपेक्षा काय? माझ्या आजानं मला चॉकलेट द्या. म्हातारा खाली बसणार रस्त्यात ती चॉकलेट कुपरीच्या खिशातून काढणार, त्याचा कवर काढणार आणि नातवाला देणार. आता प्रश्न असा झाला महिला म्हणलं, नातवालाही फुटाणं ते चॉकलेट आणि आजालाही फुटाणं, दात नाही. मग तो आजा काय करणार माहिती का? खाली बसणार, धोत्राच्या कोपऱ्यात चॉकलेट गुंडाळणार, वरून दगडाने हाणणार. माझं थोतर थोडं फाटलं तरी चालेल, पण माझ्या नातवाचं चॉकलेट खराब होता कामा नये. त्याचा तो भोगा घेणार, आजा नातवाच्या तोंडात घालणार,
टपकन 2-3 थेंब डोळ्यातून पडणार. का? अरे मी अजून द्यायला लागत होते पण माझ्याकडे पैसे नाही. आज त्यांची अवस्था काय? कुत्र्याला बिस्किटं घालायला लागली म्हणजे माणसं सुधारली, पांढरी केस काळी करायला लागली म्हणजे माणसं सुधारली. 45 डिग्री तापमानाला लोक जीन पॅन्ट वापरतात. एवढं मोकळं धोतारे तरी गरम होते. ही प्राणी जगात्यात कशी? हे प्राणीच कोणत्या कटिबंधातले? इंद्रिकर मराल ना भाऊ, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईल भाऊ. काळ वाईट आहे, काय नाही महिला मंडळ. एकदा आईन बाप गेले ना, हे बाकीचे सगळ्याला लबाडे हो. काय आज भाऊ एवढी चांगली दिवाळी गेली, अजून काही बहिणीला फोन सुद्धा नाही आला भावाचा. तो रेंजमध्येच नाही तर कसा येईन फोन? तो कवरे क्षेत्राच्या त्याला आईबाप लागा त्या महाराज. आईवर कादंबऱ्या कुठून करून चालतं का महाराज? म्हणून गेलेल्या जीवात मला सरोवर लाभणं, भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना दुसऱ्यासाठी केला तो परपंच, स्वतःसाठी केला तो परमार्थ आणि उद्धारासाठी केला तो परमार्थ.